नमस्कार, मी बाळासाहेब शेटे पाटील. लोकपथ यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. सहकार, राजकारण, धर्म, अध्यात्म, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांच्या मुलाखती, बातम्या आणि सारं काही आपल्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत. सकाळी शाळेला म्हणजे तो काय सांगा आता मला माहिती मी शाळेत गेलो आणि माझ्या मंदिराच्या दोन्ही पडव्यामध्ये मीच नाही एकटा कोणीच नाही वर्गात पोरं बसवली मी फिरत होईल काय भानगड मला काही कळलंच नाही एक कसं गेलं आणि हे सारखी काही गेलं नाव ते सांगायचे काय करत. आता हा जो तुम्ही धंदा सुरू केला, दूध धंदा, या व्यवसाय संदर्भात काय तुम्हाला अनुभव आले त्या संदर्भात काय सांगाल? सर, आम्ही हा उद्योग व्यवसाय 2014 साली चालू केला. सुरुवातीला आमच्याकडे 3च गायी होते. त्यानंतर आम्ही 4 ते 5 गाय विकत आणले आणि त्याच टायमाला लाळी खुरकुता आजार त्यांना झाला. त्यात 4 गायी दगावल्या. त्यानंतर आम्ही ठरवलं गायी विकत आणायच्या नाही, घरीच तयार करायच्या. तेव्हापासून आम्ही कालवडी तयार केल्या, घरच्याच कालवडी तयार केल्या. तर 2014 पासून 2024 पर्यंत 30 कालवडी तयार झाल्या. आमच्या घरच्या 30 गाया तयार झाल्या. हो, 30 कालवडी तयार झाल्या. पण नंतर काय झालं, सुरुवातीला रेट चांगला पडत होता, दुधाचे भाव चांगले होते आणि पशुखाद्याचे दर कमी होते. त्यावेळेस दूध धंद्यात परवडत होतं. पण नंतर काय झालं, दूध धंदे आपल्या पशुखाद्याचे रेट भरपूर वाढले आणि त्याच्यामुळं मग आणि मेडिकलचे पण रेट वाढले, गोळ्या औषधाचे त्याचे रेट वाढले. त्याच्यामुळे मग आणि दुधाची रेट कमी झाल्यामुळे पडतळ बसत नव्हती. आता एक गृहिणी म्हणून तुम्ही त्यांना मदत करता, बरोबर? हो, घरचं काम बघून मुलांचं समजा संगोपन, मुलांची शाळा, सगळं. तर तुम्हाला याच्यात काय अनुभव आला? कशा पद्धती तुमचं काय सांगायला इतर गृहिणी जे आहेत, इतर महिला तुम्ही काय संदेश द्याल, काय सांगा? मदत करणे. आता एकमेकाची साथ असल्यावर दूध धंदा व्यवस्थित होतो. आता बाय प्रोडक्ट आम्ही नियोजन केलंय घरगुती. दूध धंद्याला काय झालं, मार्केट कमी झाल्यामुळे, दुधाचे भाव उतरल्यामुळे आणि पशुखाद्याचे दर वाढल्यामुळे याची उद्योगधंद्याची नफा कमी झाला. त्यामुळे आम्ही बाय प्रोडक्ट करण्याचा निर्णय घेतला आणि त्याच्याकडे वळलो, बाय प्रोडक्टकडे. त्यामुळे आम्ही घरच्याच गायांपासून निघणाऱ्या दुधापासून ताक, दही, लस्सी, मसाला ताक, अजून तूप हे बाय प्रोडक्ट बनवतो घरच्या घरीच. हे सगळं करत असं तुम्हाला तर काय गडी वगैरे काय असतात, माणूस काय सगळं करायचं कोण करतं? नाही, सध्या आम्ही दोघंच करतोय घरी. मजूर या कामासाठी टिकत नाही. सध्या शेतीच्या कामासाठी मजूर भेटत नाही. त्यामुळे मग आम्ही सध्या आता घरचं घरीच करतोय. सध्या आता आमचं 30 गायामध्ये 250 लिटर दूध चालू आहे. काही कालवडी. आता कालवडी करताना आम्ही सॉर्टेड सिमेंट वापरतो. त्यामुळे घरच्या घरीच तयार करतोय कालवडी. आणि चांगल्या सिमेंटमुळे काय होतंय, दूध पण भरपूर निघतंय. साधारण एक गाय किती? एक गाय समजा आमची आता पहिल्या वेताची गाय आता 25 लिटर पासून दूध देते. 25 लिटर पासून ते 35 लिटर पर्यंत आहे सध्या आमच्याकडे गाय. या तुमचा हा जो व्यवसाय आतापर्यंत कुठे त्या व्यवसायाला भेटी दिल्या? तर मला असं विचारायचं, हा जो तुमचा व्यवसाय या व्यवसायाला आतापर्यंत कुणी भेटी दिल्या, काय सांगायचं? यामध्ये आतापर्यंत पाशा पटेल साहेब होते, सुधीर तांबे साहेब होते, आपले राहुरी विद्यापीठाचे कुलगुरू के.पी. विश्वनाथा यांनी पण भेट देऊन गेली. त्यानंतर आपले अकोला विद्यापीठाचे कुलगुरू शरदराव गडाख यांनी पण भेट दिली.
आणि वेळोवेळी त्यांनी आम्हाला भरपूर मार्गदर्शन पण केलं या धंद्यासाठी. या व्यवसायामध्ये याच्यामध्ये तुम्हाला तुमचे पत्नीचे साथ आहेच. हो. अजून वडिलांचं कसं सहकार्य असतं किंवा अजून काय कोणाकोणाचं सहकार्य? नाही वडील तर या व्यवसायासाठी तुम्हाला अजून आणखी कोणाकोणाचं मुलाचं मार्गदर्शन आणि सहकार्य मिळालं? या व्यवसायामध्ये माझे आईवडिलांची एकदम मोलाची साथ मिळाली. तसेच आमचे मामा समजा शरद लिपाणे साहेब यांचे मोलाचं मार्गदर्शन भेटलं. तसेच त्यांनी बाय प्रोडक्ट बनवण्यासाठी भरपूर सहकार्य केलं. आणि या व्यवसायामध्ये माझ्या मुलीही खूप आम्हाला साथ देतात, मदत करतात. शाळेतून आल्यानंतर गायांचं आवरणं, खुराक चारणं यामध्ये ते भरपूर मदत करतात. नोकरी तुम्ही नोकरी करत होते, तुम्ही असं मला असं कळलं तुम्ही नोकरी करत होते. नोकरी चांगली की व्यवसाय चांगला? नाही नोकरी करत होतो, पण नोकरीमध्ये कसं होतंय असं बांधून ठेवल्यासारखं होतं. या व्यवसायामध्ये काय होतं, व्यवसाय चांगला वाटतो आम्हाला. कारण व्यवसायामध्ये आपल्याला समजा जरी वाटलं आपल्याला वाढवायचं आहे तर वाढवता येतोय. नोकरीमध्ये आहे तेवढंच ज्याच्यात हे करता येतं. त्यामुळे व्यवसाय हा चांगलाच वाटतो. तुझी माया सांगू श्रीरंगा काय तुझी माया सांगू श्रीरंगा
काय तुझी माया सांगू श्रीरंगा काय तुझी माया केली पांडुरंगा केली पांडुरंगा केली पांडुरंगा आता हे काय करता तुम्ही? दही करता का काय? हा लोणी काढायचा. लोणी काढता काय? बर. किती वेळची प्रक्रिया? किती वेळ त्याला? याला 10 मिनिटं लागतात. बर. आता किती किलो तयार होणार आहे लोणी? हे 1.5 किलो आहे. दूध किती आटवल्यासाठी? दूध तापवतो आम्ही. बर. 20 लिटर. ते रोज निघते साहित्याची, त्याच्यापासून बनवतो. सोनई शहरातल्या आनंद मिल्क प्रोडक्ट्स या दुकानाला आपण सध्या भेट देणार आहोत. तर या दुकानामध्ये असलेल्या मसाला ताक, घरगुती शुद्ध तूप, दूध, दही या संदर्भात आपण माहिती घेणार आहोत. सोनई राहुरी रस्त्यालगतच्या या शिवपुतळ्याजवळ हे दुकान आहे. सोनईतल्या गजबजलेल्या परिसरात हे प्रसिद्ध दुकान आहे. या दुकानदाराशी आपण बोलणार आहोत.
नमस्कार, माझं नाव अमृत मुरलीधर गडाख. मी सोनईज या शहरात आहे आणि आम्ही या दुकानाची सुरुवात आत्ताच नेटकच चालू केलेली आहे. आमच्याकडे 30-35 गायी आहेत. त्याचं दूध माझं सुरुवातीला डेअरीला जात होतं, पण तिकडं काय झालं, खाद्याचे भाव जास्त असल्यामुळे आणि चाऱ्याचे भाव त्याप्रमाणे भरपूर वाढले आहेत आणि दुधाला काय योग्य दर नसल्यामुळे आम्ही हा बाय प्रॉडक्ट बनवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आता सध्या आम्ही तूप, मसाला, ताक, दही, लस्सी, पनीर असे वेगवेगळे पदार्थ बनवतो आहे घरच्या घरी. आणि आता तुमच्या भविष्यात काय वाटचाल, काय कशा पद्धतीचा निर्धार, काय काय जिल्ह्यात कसं? आता आम्हाला सध्या पुढं आपल्या जिल्ह्यामध्ये त्याचा प्रसार सध्या तर आहे, बऱ्याच ठिकाणी केलेला आहे आम्ही आणि पुढं भविष्यात पुढं वाढवण्याचा आहे निर्धार आमचं. ही संकल्पना कशी सुचली, कशी तुम्हाला? एकच झालं, आता दुधाचं प्रमाण आमचं घरच्या गायी असल्यामुळे दूध भरपूर झालं. सुरुवातीला आम्ही गायांचा व्यवसाय केला, 3 ते 4 गाय होत्या आमच्याकडे. पण मी नोकरी करत होतो बँकेमध्ये, पण तिकडं काय मन रमलं नसल्यामुळे आम्ही इकडं व्यवसाय करण्याचं हे केलं. मी गायांचा व्यवसाय करण्याचं हे ठरवलं. नंतर मी 3 गायापासून 30 ते 35 गाया केल्या माझ्या घरच्या. सध्या माझं 250 लिटर दूध आहे. पण मग दूध भरपूर आहे, पण दुधाला भाव नसल्यामुळं इथं खुराकाचे भाव वाढले, चारा नाही, चारायला भरपूर भाव वाढले, त्या मानाने मग दुधाचे भाव कमी झाले. मग तिकडं पळतळ बसत नसल्यामुळं मग आम्ही बाय प्रोडक्ट करण्याचा निर्णय घेतला. या माध्यमातून तुम्ही जे बाकीचे दूध उत्पादक शेतकरी आहेत, तुमचे जे काही व्यवसाय बंद आहे, त्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना काय संदेश द्याल? त्यांना हेच सांगणार का बा, तुम्ही बाय प्रोडक्ट वळा. कारण दुधात काय होते, 4 महिने भाव राहतो, नंतर भाव कमी होतात. त्यामुळे जे उत्पन्न राहायला पाहिजे ते उत्पन्न निघत नाही आपल्याला. आणि व्यवसाय कसं होतं, दूध धंदा जरी बाय प्रोडक्ट जरी वळले तर तुम्हाला नफा चांगला मिळेल याच्यात. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. धन्यवाद साहेब.